नमस्कार. तनिष्का रेसिपीमध्ये आज आपण कुठल्याही प्रकारची ग्रेव्ही न करता अगदी झटपट रेस्टॉरंट स्टाईल भाजी करणार आहोत. त्यासाठी इथे मी 3 सिमला मिरचीचे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत. अर्धी वाटी फ्रोझन मटार घेतलेले आहेत आणि एका कांद्याच्या फोडी करून त्याच्या अशा पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. चला तर मग भाजीला सुरुवात करू. त्यासाठी कढईमध्ये एक पळी तेल ॲड करू. तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा चमचा जिरं तेलात चांगलं तडतडलं की त्यात 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची आहे. अद्रक लसूणची पेस्ट तेलात चांगली परतून घ्यायची आहे, म्हणजे अद्रक लसूणचा कच्चटपणा कमी होईल. त्यानंतर आपण यात सिमला मिरचीचे काप ॲड करू आणि लगेचच फ्रोझन मटारही ॲड करू. मटार आणि मिरचीचे काप तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत. साधारण 1 मिनिट मी हे सगळं साहित्य तेलात चांगलं परतून घेतलेलं आहे. आपण आता यात मसाले ॲड करू. 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च. ही लाल मिर्च पावडर फक्त रंगासाठी वापरते. त्यानंतर अर्धा चमचा आपली रेग्युलर लाल मिर्च, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा हळद, 1 चमचा किचन किंग मसाला वापरते. किचन किंग मसाल्याऐवजी पनीर मसाला वापरला तरीही चालेल. मसाले भाज्यांसोबत व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. मसाले परतत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, म्हणजे मसाले जळणार नाहीत. आता आपण यात कांद्याच्या पाकळ्या ॲड करू. कांदा पण भाज्यांसोबत चांगला परतून घ्यायचा आहे. हे सगळे जिन्नस व्यवस्थित परतून झाले की त्यात 1 वाटी फ्रेश मलाई ॲड करायची आहे. मलाई भाज्यांमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. मलाई भाज्यांमध्ये मिक्स करून झाली की सगळ्यात शेवटी चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करू. मीठ टाकल्यानंतर ही भाजी पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊ. तुम्ही पाहू शकता इथे आपण मलाई टाकल्यानंतर या भाजीला किती छान अशी ग्रेव्ही दिसते आहे. भाज्या शिजण्यासाठी यात आपण थोडंसं पाणी ॲड करू. साधारण अर्धी वाटी पाणी ॲड करायचं आहे. आपण या भाजीत फ्रोझन मटार वापरलेले आहेत. ते मटार शिजायला फार कमी वेळ लागतो आणि सिमला मिरची ही लवकर शिजते, म्हणून ही भाजी 2 ते 3 मिनिटात शिजून जाईल. आता आपण भाजीवर झाकण ठेवून कमी गॅसच्या फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं ही भाजी शिजू देऊ. तुम्ही पाहू शकता इथे ही भाजी 2 ते 3 मिनिटात किती छान झालेली आहे आणि भाजीला ग्रेव्ही मस्त आली आहे आणि तेलही खूप छान असं सुटलेलं आहे भाजीला. आपण आता गॅस बंद करू आणि या भाजीवर कोथिंबीर टाकू. रेडी झाली आपली कमीत कमी साहित्यात रेस्टॉरंट स्टाईल भाजी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.